संकेत आणि अमित पवार सलामीची जोडी आघाडीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अमित पवार म्हटल्यानंतर एक स्फोटक आणि एक चपळ क्षेत्ररक्षक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आहे. आणि गोलंदाज आलेले आहे कविश पवार. पियुष जांभळे साई माफी यांचे परम मित्र आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यांना देखील आपण त्यांचंही वेलकम करूया. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चांगली सजवण्यात आलेली आहे. एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लोंगामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षण लोंगांच्या दिशेने अलंकार मला असं वाटतं त्या ठिकाणी आहेत. आणि पहिला चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज कविश पवार तेज तरार. पहिला चेंडू बॅगावरती स्वारून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पंच बाहेर निघालेत आणि दोन्ही हात जमीन समांतर केलेले आहेत. पहिला चेंडू आलेला वाईट. या स्पर्धेमध्ये बरेचसे वाईट चेंडू आपण पाहिले आहेत अजिंक्य. पहिल्या स्पर्धेमध्ये आपण कैलासवासी संजय स्मृतीमध्ये एवढे स्वर चेंडू पाहिले नव्हते, मात्र इथे आपण पाहूया पहिला चेंडू स्वर आलेला आहे. अभ्यंतरच्या सहाय्यानं का होईना सारंग संघाचं धावसंख्याचं अकाउंट इथे ओपन झालेलं आहे. व्यासपीठात आमची सर्वात आपण आयोजक मंडळी आता रिलॅक्स झालेले आहेत. आमचे भावेश शाकिवले भावेश असतील, त्याचबरोबर आमचे कल्पेश दादा असतील, जयेश दादा मालुसोरे असतील, सगळी आमची जी आयोजक मंडळी आहे या सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असते दरवर्षीप्रमाणे. या स्पर्धेला आपण पाहिलं असं 15,000 पासून सुरुवात झाली. तर निखिल बाबर 50,000 पर्यंत गेली, 1 लाखापर्यंत या ठिकाणी स्पर्धा गेलेली आहे. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय उमेश स्मृती ट्रॉफीतला आजचा पहिला दिवस. इथे मात्र लोटपुडा चेंडू हवेमध्ये समाधान पवार मात्र इथे मात्र कुठली चुकी करत नाही. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर आली विकेट. समाधान यांनी पिपल्याला हा झेल. पहिला विकेट संकेत इथे बाद झालेला आहे सारंग संघाचा. माझा गणपती विघ्नहर्ता आपण पाहतोय आणि त्याचाच शुभ आपण कुठलंही शुभ कार्य असू द्या निखिल बाबर गणरायाच्या चरणी आपण मस्तक ठेवून शुभ कार्याची सुरुवात करत असतो. मात्र इथे पहिला चेंडू वाईट याला दुसरा चेंडू विकेट प्राप्त केलेली आहे कविश पवार या गोलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना इथे मात्र डॉट बॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी इथे आपण आता पाहतोय. नवीन आलेला फलंदाज शुभम 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये याच मॅचमध्ये आपण एक मोठा हायवोल्टेजचा सामना पाहिला, 60 धावा आल्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण इथे लो स्कोरिंगची मॅच पाहिली, तिथे मात्र आपण पाहिले असतील 61 धावा झाल्या होत्या. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल 3ऱ्या मॅचमध्ये आहे पहिल्या राऊंडच्या 48 धावा इथे मात्र बोरवली संघाने केल्या होत्या. त्या धावांचा लिहिल्या पाठलाग इथे याच मैदानावरती वाढवली संघाने केला होता. एक सामना वाढवली संघाने जिंकलेला आहे. याच्यामध्ये जो संघ जिंकेल इथे मात्र एक धावून पूर्ण केली आहे. पहिली वाईट, त्याच्यानंतर बॅटच्या साईड एक धावातली आहे. चांगली गोलंदाजी इथे करतोय कविश पवार. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे सारंग संघाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या षटकामध्ये केलं आहे. पॉवर प्लेचा षटक आपण पाहिजे फलंदाजीसाठी असणारा षटक असतो निखिल बाबर. आणि त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहिली असेल ना टप्प्यावरती नियंत्रण ठेवून लावून अपील उत्साह कमी पाहायला मिळाला. टाळ्यांची भूंज इथून असते वयल संघाच्या पाठीराखांच्या खेळाकडून. चांगली गोलंदाजी येथे मात्र डॉट बॉल आलेला आहे. आणि कविश पवार इथे दाखवून देतो माझ्यासाठी का संघ थांबला होता. त्यांनी मात्र या ठिकाणी चांगली अशी कामगिरी इथे बजावली. पहिल्या चेंडू लाईन पूर्णपणे भरकटले होते, त्याच्यानंतर सटीक लाईनच्या सायना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, नियंत्रण ठेवलेलं आहे आपल्या गोलंदाजीवरती. आणि 2 धावा इथे लागल्या त्या धावफलकावरती. पाहूया इथे मात्र 1 बाउन्स आलेला हा चौकार, 4 धावा.
क्षेत्ररक्षण चुकी नाही, कारण का तिथे तो क्षेत्र आहे ना निखिल बाबा थोडासा आवडदोबड आहे, त्याच्यामुळे मात्र या चेंडूवरती एक चौकार आलेला आहे. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्तर. अशी गीते जर वाजवू लागले ना निखिल बाबर का असं वाटतं थांबवच नाही. मात्र बेल ही खूप महत्वाची असते प्रत्येकासाठी, बेल कुणावरती थांबत नसते. मात्र इथे मात्र जोरदार अपील, जोरदार अपील. त्याच्याशिवाय पंचकुटू उचलून आणलेले नाही आहेत, ऑफिशियल आहेत आणि बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. इथे मात्र जोरदार अपील. उत्सव कुठेतरी कमी पाहायला मिळाला आणि इथून मात्र इथे त्यांचा चांगला निर्णय आलेला आहे. षटक क्रमांक इथं पहिला समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 धावा, एक अभ्यंतरची आली, एक चौकार आला आणि एक बॅटच्या सायनिक सिंगल धावा आली आहे. 6 धावा इथे लागले धाव फलकावरती. त्याच्यास आपण पटापट निर्णय घ्या. क्षेत्ररक्षणाने वारंवार टीम मिटिंग घेण्याची गरज नाहीये आणि आधी सुद्धा आपण जास्त वेळ घेतलेला आहे. त्या वेळामुळे या आयोजकांना कुठला गालबोट लागलं नाही पाहिजे ना दुसऱ्या संघाला त्याचा कुठला या ठिकाणी नुकसान झालं नाही पाहिजे, याची नोंद आपण घेतली पाहिजे. आणि कॉमेंट्री बॉक्सवरती मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आपण कमी वेळ घ्या आणि जो काही निर्णय असेल लवकर घेऊन मॅच आपण चालू करावी. चला सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. षटक क्रमांक दुसरं घेऊन आहे समाधान मात्रे. मला सर लेफ्ट आर्मचा गोलंदाज अरुण दाबा विलेज एंड कडून या ठिकाणी मला सर अरुण दाबा त्या विलेज आणि ते पंचस कोलेक अरुण पारंगेत या ठिकाणी गोलंदाज झालेले आहेत समाधान मात्रे. अभय एंड कडून आता गोलंदाजी करते. पहिल्या या एंडने आपण पाहिले असेल सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा धाबा चौकार षटकार निखिल बाबर आले आहेत. इथे मात्र वयाल संघाने या षटक या आपण पाहिलं असेल एंडमधून कमी धावा खर्च केलेले आहेत. समाधान मात्रे लेफ्ट आर्मचा हा गोलंदाज. पहिला चेंडू दिशाहीन भटकती आत्मा की तरह गेंद थी. अविनाश पारिंगे सर आणि अरुण पारिंगे सर ऑफिशियल या स्पर्धेसाठी चांगलं काम त्यांचं करतात. या परिसरामध्ये कुठली मोठी स्पर्धा असेल नामवंत पंपूचा पंच आहेत आणि बऱ्याचशा आपण स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस पिचिंग सेम झालेली आहे. दोन्ही चेंडू आपण पाहिले असं एकच आपण लाईनमध्ये पाहिलेले आहेत आणि पंचांचा अचूक निर्णय. 2 वाईट चेंडू इथे आलेले आहेत. धावसंख्येमध्ये आता थोडीशी वृद्धी होते, धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होते आणि इथे मात्र निखिल बाबर लागले ते धावफलकावरती 8 धावा. एक फलंदाज बाद झाला 8 धावा. इथे धावफलकावरती मोठा फटका केल्यानंतर शुभमचा प्रयत्न, जमीन लगतचा हा फटका, कार्पेट लेवलचा फटका. इथे 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. सिंगल आलेली आहे. 2 चेंडू वाईट टाकले, त्याच्यानंतर एक चांगला चेंडू समाधान मात्रे यांच्या स्पेलमधून टाकण्यात आलेला आहे. त्याचेच देशमुख एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. तिथून करण्यात सगळी सूत्र हलवली जातात निखिल बाबर. क्षेत्ररक्षण मला पाहिलं असं चांगलं वयाल संघाने सजवलेलं आहे. सगळे आपण पाहिलं असेल यंग टॅलेंट आहेत आणि इथे काय घडलंय बाई जे उद्या कसा आहे उद्या माझा चौकार इथे आलेला आहे आणि तेजस देशमुखला इथे चकमा दिलेला आहे. 4 धावा इथे आलेल्या आहेत. नशिबाचा चौकार आपण म्हणूया. आपल्याला ऐकायला मिळत आहेत त्यांना धन्यवाद आपण देऊया. चांगली ऑपरेटिंग त्यांची होती आहे. ठेवेंद्र साऊंड सिस्टमचे प्रोप्रायटर संजय बुवांची सिस्टम आपण पाहतोय आणि त्यांच्यासाठी डॉक्टर ठरलेत आणि वारंवार भास्कर पाटील या ठिकाणी ते सिस्टमवरती येत आहेत आणि चांगलं काम ते करत आहेत. त्यांनाही धन्यवाद असतील. एमर्जन्सीसाठी येते डॉक्टर भास्कर पाटील, त्यांना आपण धन्यवाद देऊया. इथे मात्र 1 धाव 14 धावा इथे धाव फलकावरती लागलेत. समाधान वारंवार एवढी अपील होतीये
त्याचे जास्त अपील करून कदाचित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अति उत्साह पण अति म्हणजे जे तुम्हाला डाऊटफुल असेल ना, नाही चांगलं आहे. आपण मला करीबी मामला होता. आता हे चेंडू आणि बॅटचा कुठं संपर्क निखिल बाबर आपण स्क्रीनवरती पाहतो ना झालेला नाही आहे. आणि पंच पण तेच सांगताय तिथून तटस्थ असं पंच त्यांना शुभेच्छा पण देऊया. इथे सूचित करण्याचा हा प्रयत्न मात्र पाहूया. इथे इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकदा जाऊन पुन्हा काही दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? वायल संघ गल्ली क्रिकेट खेळतो की काय? आणि इथे सिंगल धाव होती, तिला दुसऱ्या धावामध्ये रूपांतर केलं. 2 धावा इथे लागले त्या धाव फलकावरती. आमचे दशरथ पाटील असते ते आता वेग चांगलेच बोलले असते. येड जाऊ पाटका. दशरथ पाटलाची वारंवार या ठिकाणी आम्हाला खूप आठवण येते. बघूया राज आम्ही साईला पण एक दिवस येते ना या स्पर्धेमध्ये नक्कीच इन्व्हिटेशन देऊया. आणि दशरथ पाटील आला का तो माहोल वेगळाच असतो. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि चांगला टिपलेला हा झेल ऋषिकेश ठाकूर भाया यांच्या माध्यमातून. दोन षटकं इथं समाप्त झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा. या षटकामध्ये सुद्धा समाधान मात्रेने चांगली गोलंदाजी केली. एक बाईचा चौकारला आणि या षटकामध्ये आल्या त्या डबल 10 धावा. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्ती. 2 फलंदाज बाद झालेत. 16 धावा इथे धाव फलकावरती. 2 बाद 16 अशी अवस्था इथे आता पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सारंग संघ. सारंग गाडी त्यांच्या विरोधात यंगस्टार वयाल अशी मॅच आपण पाहतो. पहिल्या फेरीची शेवटची मॅच आहे. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत अलंकार पवार. अलंकार पवार आताच वळालगावचे आमचे पवारगावचे कुलदैवत मागच्या रविवारी जेजुरी ते जाऊन आलेले आहेत. मात्र पाहूया या ठिकाणी खंडोबायांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. आणि अलंकार पवार आले आहेत. पहिला चेंडू बाउन्स आपण पाहिलं असेल बाउन्सिंग ट्रॅकचा वापर केला जात आहे. गुडलँड स्पॉटवरून टाकी चेंडूला उचली दिलेले आहे. आणि इथे आपण पाहिलं असेल तर वाशिवलीच्या मैदानामध्ये ह्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत जो दामणाला 6 चेंडूमध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या. मात्र शेवट 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अपोजिट संघाला अलंकारने मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सांडली. मात्र शेवटच्या चेंडूमध्ये 1 चेंडू आणि 2 धावा आली. त्यावेळेस मात्र साबणा वयाल संघापासून दूर गेला. तेच अलंकार पवार. राऊंड द विकेट. नस्कुपचा हा फटका पाहूया. दिलशानची आठवण करून दिला हा फटका. मात्र सुशांत पवार प्रयत्न करतोय आणि तिथे मात्र आपण पाहिलं चेंडू जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण आले 4 धावा. कोण केवढी धन्यवाद. अशी गीतं वाजली पाहिजेत. मराठी गीतांना खऱ्या अर्थानं आपण असेल वाजत असेल ना ज्याच्या वेळेस चांगली मजा येत असते. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवल्या पाहूया. आणि या चेंडूवरती प्रयत्न चांगले झालेले आहेत. षटकार आले 6 धावा. झेल घ्यायचा चांगला प्रयत्न आपण निखिल बाबा स्क्रीनवरती पाहिलेला आहे. तर क्षेत्ररक्षणाने खूप निधीने या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. आणि प्रयत्न मात्र जरी अपयश आले असतील मात्र प्रयत्न तुमचं शेवटपर्यंत प्रामाणिक जर असले ना तर तुमचा विजय नक्कीच होत असतो. इथे षटकार आलेला आहे.
आणि संघाच्या धावसंख्येला आकार मिळाला 26 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. शरप केला जातो, इथून आवाज येतोय. अलंकार चांगली बॉलिंग, वेल बॉलिंग. आता इथे षटकार आलेला आहे, ते आता हौसला ऑब्झर्व करण्याचं काम इथे केलं जातोय. हा सुरेख चेंडू बॅक टू द बॉलर. पाहू एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न केला जात नाहीये. हे जाणले दोन्ही फलंदाजांना चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कविश पवार तिथे आलेले आहेत. हॅलो हॅलो का होईना, आता धावसंख्येला आकार मिळतोय. 2 षटकं संपले, तिसरा षटक मार्गस्थ आहे. 27 धावा इथे लागले धावफलकावरती. सर्व क्रीडाप्रेमींचा आपण इथे या जे हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित कैलासवासी उमेश देवगरे स्मृती ट्रॉफीमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे. सुशांत पवार मात्र मला असं वाटतं या ठिकाणी या एक्स्ट्रा कव्हरमध्ये घेऊन आलेले अलंकार पवार. इथे मात्र चांगला असा चेंडू, एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. बघा सारंग संघ सुद्धा आपण पाहिलं असं सिंगल डबलला सुद्धा तितकं महत्त्व देतो, त्याचं प्राधान्य दिलं जातोय. आणि नेहमीच आपण सांगत असतो निखिल सर की चौकार षटकार म्हणजे क्रिकेट नाही, सिंगल डबल धाव घेणं हेही क्रिकेटचं गणित दस्तूर आहे. मास्टर गॉड ऑफ सचिन तेंडुलकर त्यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस तुमचं शतक पूर्ण होतोय ना त्यावेळेस मात्र तुम्ही एक धाव घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं अर्धशतक होईल तेव्हाही तुम्ही तिथे एक धाव घ्या. आणि या एक धावाला खूप महत्त्व आहे. इथे 28 धावा धावफलकावरती. सुरेख चेंडू जसा स्लॉटमध्ये आला तसा बरोबर त्याला प्लॉटमध्ये पाठवलेला आहे. अमित पवार सुरुवातीला शांत होता, थंड करके खेळण्यावाला खिलाडी आहे जो अमित पवार. डीजे मास्टर आता सध्या पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. ठोक डीजे. तर 3 षटकं संपले. 11.33च्या सरासऱ्याने 34 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. निशांत मात्र आता षटक क्रमांक याच दरम्यान आपण बघतो आमचे सन्माननीय गुरुनाथजी खंडागळे साहेबांच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं आगमन झालेलं, त्यांचं स्वागत करू. त्यांना विनंती गुरुनाथजी खंडागळे साहेब यांचं इथे आत्ता शुभ आगमन झालं. त्यांना विनंती का सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यावं. या स्मृती ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून आम्ही कॉमेडी बॉक्सच्या वतीनं आयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. शुभम मात्र आमचे साथी समालोचक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि वयाल संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. 3 षटकं संपले, 34 धावा इथे लागल्या धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाले. अमित पवार सावला आलेला फलंदाज शांतपणे उभा आहे आणि शांतपणे चांगली फलंदाजी त्यांची इथे आपण पाहिलं. मात्र इथे जसा स्लॉटमध्ये आला तसा स्वीप साऊंड ऐकायला मिळाला. चेंडू जातो शिपारचे बाहेर. 6 धावा. त्यानंतर तो चेंडू आला तर तुमच्याबरोबर मॅच चेंडू दिला जाईल. जरा 40 चेंडू मैदानाच्या आतमध्ये 1-2 द्या. 2 चेंडू आपण चेक करूनच ठेवा सर. तो चेंडू आला तर नक्कीच आपल्याकडे दिला जाईल. 40 धावा इथे लागल्या धावफलकावरती. आणि ह्या गोलंदाजा पहिल्या चेंडूतून भरपूर समाचार घेतलेला आहे. फलंदाज आलेला हर्षद
आणि जे आमचे स्वयंसेवक आहेत खरं तर त्यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कल्पेश ना, रुपेश रुपेश जे आमचे स्वयंसेवक आहेत ती सुद्धा चांगली मेहनत घेत आहेत स्पर्धेसाठी. कुठे चेंडू जाऊ द्या बरोबर त्या ठिकाणी मैदानामध्ये घेऊन येत आहेत. त्यांचे शुभे त्यांनाही आपण शुभेच्छा देऊ. इथे मात्र एक धाव आलेली आहे. चांगलं हर्षद यांच्या माध्यमातून खराब चेंडूला योग्य ते दिशा, चांगला चेंडूला सन्मान, हेच चांगला क्रिकेट आपण पाहतो. हर्षद यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 7 धावा आतापर्यंत आलेल्या त्या षटकामध्ये. धावफलकामध्ये थोडासा बदल झालेला आहे. धावसंख्येमध्ये थोडीशी वृद्धी होती आहे. 2 फलंदाज बाद झाले त्याआधी टोटल धावा इथे 2 बाद 41 धावा धावफलकावरती. निशांत हा सुरेख चेंडू मात्र फटका बसला जातोय. अमित पवार सारखा फलंदाज मात्र सेफ प्लॅना चेंडू होतोय. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जातोय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. अमित पवार एक शांत दिमागाने करणारा तो फलंदाज आहे. माइंडसाठी नेहमीच खेळत असतो आणि इथे मात्र त्याच्या बॅटच्या साईडने 2 धावा आले. 43 धावा इथे लागले धावफलकावरती. 2 बाद 43. हळूहळू का होईना आता धावसंख्येने आकार घेतला. 2 ओव्हर्समध्ये तर आपण पाहिलं असेल चांगल्या स्थितीमध्ये वयाल संघ होता. दुसऱ्या आपण पाहिलं तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आता आक्रमण करण्यास सुरुवात झालेली आहे त्या सारंग संघाची. उजव्या स्थितीच्या बाहेर जाणं चेंडू. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. चौथा व्हाईटचा चेंडू तो फेकला जातोय. 4 एक्स्ट्राच्या धावा इथे मिळाल्या आहेत. आज व्हाईट बॉल जास्तच आपण इथे पाहायला मिळाले आहेत. अमित पवार कदाचित या ठिकाणी असं वाटत होता कलेक्ट करायला होता हा चेंडू. त्याचे प्रयत्न चांगले झालेले आहेत. इथे मात्र डॉट बॉल आलेले आहे. डॉट बॉल आलेले इथे 44 धावा इथे लागले धावफलकावरती. अमित आणि इथे मात्र चांगला असा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण तिथे आलेले आहेत. 2 धावा इथे कंप्लीट झाले. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. सुशांत मात्रे त्यांच्याकडून मात्र चांगला चेंडूची फेकी होते. 2 धावा इथे आलेले आहेत. 2 धावसंख्येच्या बरोबर 46 धावा इथे धावफलकावरती लागलेत. शेवटचा षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फर्स्ट विनिंग ऑफ लास्ट ओव्हर ऑफ द लास्ट बॉल. 1 to go. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉल आलेला आहे. एक रन तर आलेली आहे. निशांत राज पवार सांगतं का डॉट बॉल आला पाहिजे मात्र गोलंदाजी वाईट टाकलेला आहे. 1 धाव एक्स्ट्राची इथं मिळाली आहे. 47 धावा इथे लागले धावफलकावरती. ऑन स्ट्राईक सलामी आलेले फलंदाज अमित पवार. चांगला खेळ त्यांचा इथे आपण पाहिलेला आहे. 26 आणि हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र डॉट बॉल आलेला आहे आणि 26 धावांची एक्सपोर्टक विनिंग आपण अमित पवार यांची पाहिली आहे. आणि जिथं पहिलं सत्र समाप्त इथं झालेलं आहे. 47 धावा लागले धावफलकावरती. 24 बॉलमध्ये वयाल संघाला एक स्टार वयाल संघाला गरज आहे ती 48 धावसंख्येची.
त्याच्यानं सकाळपासून सतवलं होतं आम्हाला, पण पुन्हा एकदा त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो, कारण की डॉक्टर वेले आले, अन्यथा पेशंट ICU मध्ये होता. भास्कर पाटील यांचं देखील आम्ही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ते आले, परंतु ते प्रथमोपचाराची पेटी आहे ना, फर्स्ट एड बॉक्स संगती घेऊन झाले होते आणि त्यांना माहिती आहे, जर आवाज जर नसेल मॅचला जर कॉमेंट्री नसेल तर त्यांना पण खेळायला मजा नसते आली. त्याकरता ते लवकर आले. अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. 24 चेंडूमध्ये करायचे आहेत ते वयाल टीमला 48 धावसंख्येचा पाठलाग. अमित 26 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याची पाहिली आणि आता पहिला चेंडू पंचांचा त्या ठिकाणी पंच नो कुठला आहे, ओव्हर स्टेपिंग की भीमर रिव्ह्यू घेतलाय. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? फिल्डिंग टीम. चला या ठिकाणी रिव्ह्यू गमावलाय सारंग टीम, नो बॉल आहे. अरुण पारंगे सरांची तीक्ष्ण नजर आपण त्या ठिकाणी पाहिली. थोड्या खाली बाजूवरती आहेत खऱ्या अर्थानं अविनाश पारंगे सर, त्या कारणासाठी चेंडूची उंचाई त्या ठिकाणी समजली नसावी, परंतु अरुण पारंगे सर यांनी योग्य निर्णय त्या ठिकाणी दिला. इट इज अ नो बॉल. विकास देवगर यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. प्रेटचा बॉल होता परंतु आक्रमण झालं नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एक धावेल सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं संघाचं खातं, स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज तेजस देशमुख आणि आता ऑन स्ट्राईक वरती आहे दिलीप पवार. अमित बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. चेंडू चांगला फटका खेचायचा होता पॉइंट वरून, डीप पॉइंट बॅकवर्ड सीमारेषा पलीकडे या फटक्याला खेचायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही अमितनं. ज्येष्ठ नागरिक अनंताजी देवगरे देखील या ठिकाणी आलेत. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिला चेंडू नो आला होता. भीमरच्या नो चेंडूवरती आक्रमण केलं नाही तेजसनं आणि तदनंतर आपण पाहतोय चांगल्या चेंडूची फिल्डिंग करतोय. फ्रीटचा बॉल देखील चांगला टाकला, केवळ एकच धाव त्या चेंडूवरती मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली आणि जसा दिलीप पवार ऑन स्ट्राईक गेला तशी गोलंदाजी भरताना अमित पवार या गोलंदाजाची पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक अपील केली होती पंचांकडे. अपेशल पंच योग्य तोच निर्णय खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतील. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ या पॉवर प्लेच्या षटकातील बाकी आहे. आदित्य 11 यंगस्टार वयाल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय उर्मिला 11 जय गावदेवी सारंग या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना सारंग टीमनं धावा जमवल्या एकूणच 47 आणि 48 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. या चेंडूवरती देखील अपील केली जाते, परंतु पंचांनी नॉट आउट दर्शवलं. बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले आणि कमालीची गोलंदाजी अमित पवारची आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू न होता. नशिबाची साथ मिळाली होती वयाल टीमला. 48 धावसंख्येचं संरक्षण करणं या मैदानावरती थोडंसं कठीण होतं, परंतु ते सोपं बनवत आहे अमित. धाव घ्यायची की नाही घेतली. स्वतःवरती विश्वास दाखवला तेजसनं आणि या ठिकाणी आता शेवटचे 18 बॉल 10 पलकावरती धावा आहेत त्या एकूणच 2 म्हणजे विजयासाठी गरज आहे. अजूनही 46 धावसंख्येचे येणारे 18 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. 46 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. वयाल संघ थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला, परंतु आयोजकांचा समजदारपणा आपण त्या ठिकाणी पाहिला. कोणत्याही धावसंख्येची पॅनल्टी नाही, कोणत्याही बॉलची पॅनल्टी नाही. आपली स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडते
आणि आपली स्पर्धा जी ज्याच सुरळीतपणे चालू आहे ना त्याच सुरळीतपणे चालू राहू दे, त्याकरता कोणताही वाद विवाद न करता आयोजकांचा चांगला निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु उद्याच्या ज्या टीम असतील त्यांना आम्ही ही सूचना देतोय की आपण वेळेवरती या ठिकाणी आलंच पाहिजे. ज्या टाईमवरती तुम्हाला टाईम दिला त्या टाईमवरती तुम्ही या स्पर्धेमध्ये 10 मिनिटं अगोदर दाखल झालं पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना, आयोजक जर इतकी चांगली मेहनत घेतात तर तुम्ही उशिरा येऊन ते आयोजन खराब करताय असं तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. हर्षद मेहतर पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं हर्षदचं. बायकर मॅन तेजस देशमुखच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. उपाडेच्या सोनाई 11 तलेगाव आयोजित नाईट स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहिली होती. सचिन तांडेल त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती. याच तेजस देशमुखनं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं होतं त्याच्या बॅटिंगनं. आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये भरसतोय. भव्य स्वागत केलं होतं त्यावेळी वयाल गावामध्ये सकाळपासून मी तर म्हणेन बांजू आणि त्यानंतर त्या धुंदमध्ये नाचत होते. तेजसचा आनंद अगदी गगनात त्यावेळी मावला नव्हता आणि संपूर्ण वयाल गावाला तो आनंद. परंतु या सीझनला आपण पाहतोय ना चांगली सुरुवात या वयाल टीमने केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार. ही गुणवत्ता आपण तेजसची सांगितली, परंतु सीपीएल सारख्या मोठ्या चॅम्पियन लीग मध्ये आपण पाहतोय की याच गोलंदाजानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब घेतला होता. जी या विभागातील 35-30 गावं एकत्रित येऊन जी लीग खेळवली जाते त्या लीग मध्ये. आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं, उत्तरास प्रत्युत्तर दिलं. हा महत्वाचा विकेट. फलंदाज तेजस देशमुख या चेंडूवरती होईल बाद. पहिला षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते. हर्षद मेहतर एक वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे. थँक्यू डीजे. नाशिक ढोलची धुंद आपण या ठिकाणी ऐकत होतो. डीजे मास्टरचं देखील करूया कौतुक. या अगोदर फेऱ्यांची गाणी ऐकली, त्यानंतर बैलगाडा क्षेत्राची गाणी आपण या ठिकाणी ऐकतोय आणि आता नाशिक ढोलची धुंद त्यांनी या ठिकाणी वाजवली आहे. प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करतायत. बॅक टू बॅक महत्वाच्या 2 विकेट. फलंदाज अल्पेश गेल्या पावली येईल माघारी. बोला तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी केवळ या षटकामध्ये पहिला षटकार आला आणि तदनंतर आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी टाकली. ती गोलंदाज हर्षद मेहतर या गोलंदाजानं 2 विकेट ज्यानं प्राप्त केल्या. 4 चेंडू त्यानं डॉट बॉल टाकले आणि तदनंतर आपण पाहतोय की पहिला चेंडू ते षटकार आला आणि 3 चेंडू त्यांना त्या ठिकाणी डॉट बॉल टाकले. जबरदस्त गोलंदाजी हर्षद मेहतर या गोलंदाजाकडून आपण पाहतोय.
सुरुवातीला या संघानं देखील बरेचसे चढ उतार आपण या संघाचे पाहिले. गेले 1-2 वर्ष या संघाची निर्मिती आणि तदनंतर आपण पाहतोय उर्मिला 11 जय गावदेवी सारंग या नावाने हा संघ खेळत राहिला. गतवर्षी आई हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक 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 हॅलो चेक. मनीष मेहतर बॉलिंग ट्रॅक वरती एक अनुभवी गोलंदाज. त्याच्यावरती दिलीप पवारचा हा प्रहार 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय दर्जेदार चौकार. ठिकाणी आपण पाहतोय इसांबे गावचे ग्रामस्थ वासुदेव महाबदी, तदनंतर शंकर महाबदी आणि अल्पेश भोजने या तिन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. इसांबे गावचे ग्रामस्थ आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी डॉटबॉल येईल. धावफलक त्या ठिकाणी स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि आता 36 धावसंख्येची गरज आहे. हा सामना आता लांबवेल. पलीकडच्या 12-15 धावा जरी राहिल्या शेवटच्या षटकामध्ये तरी त्या लाभदायक असतील. आणि यावेळेस पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज दिलीप पवार या चेंडूवरती होईल बाद. बऱ्याचशा चेंडूला फेस केलं, परंतु आजचा दिवस दिलीप पवारचा नसावा आणि त्या कारणास्तव अगदी नाखुशी व्यक्त करत त्याला या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. खेळाडू जिगरबाज युवा खेळाडू आहे या संघाचा, पण गेल्या 2-3 मॅच मध्ये त्याच्या बॅटवरती लिहिलेला चेंडू येत नाहीये. थोडासा संघर्ष त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. मनीष मेहतर चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चांगला पटका अलोंग दी कार्पेट. चेंडू जातोय. अमित त्या ठिकाणी आहे. वाईडिश लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. आता शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 35 धावसंख्येची. सुशांत या खेळाडूला पारितोषिक असेल. बॅक टू बॅक जर 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून तर अतुल पाटील कैरे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात येईल. फलंदाज राजच्या बॅट मधून सुशांत ना राजच्या बॅट मधून हा षटकार येतोय. सुशांतसाठी तो कॅश प्राइज असेल. पंचांनी बोट उंच केलं आणि फलंदाज सुशांत त्या ठिकाणी होईल बाद.
पाणी पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू टाकायचे, 6 चेंडूमध्ये 5 6 मारायचे बॅटिंग करत असताना वॉयल टीमला, म्हणजे 29 धावसंख्येची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या, अजूनही 2 मॅच बाकी आहेत. लवकर संपलं असतं पॅडी पॉवर सर, परंतु वयाल संघाने थोडासा उशीर केला. त्यानंतर आपण पाहतोय की तुम्ही पण दुपारी उशीर केला येण्यासाठी, परंतु आम्ही आहे तिथे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. फक्त एवढंच ॲडजस्ट करा की आम्हाला डेला या ठिकाणी 4 दिवस आणि नाईटमध्ये 5 दिवस समालोचन करायचं आहे. आमचा आवाज जर साबूत राहिला ना तरच आम्ही तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवू शकू. बोला तयार. पटका यावेळी साबेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. आता पाणी मागू नका प्लीज. की जे काय असेल ते बघू रात्री. आता पाण्याची जास्त पूर्तता करू नका. मनीष मेहतर असतात तिकडे. 5 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 29 धावसंख्येची. म्हणजे इंद्र 5 बॉलमध्ये एक सत्य परिस्थिती मी सांगतो की तुम्हाला हे सर्व जरी हास्य मजाक वाटत असेल ना तरी देखील मी पंचांविषयी कोणत्याही स्पर्धेमध्ये ठाम निर्णय मांडतो की पंचांची भूमिका पार पाडणं आहे ना खूप अवघड काम आहे. या चेंडूवरती षटकार येईल. अजूनही मॅच संपलेली नाही असं दाखवतोय फलंदाज राहुल देशमुख की इथून पुढे 4 षटकार मी मारू शकेल. विश्वास कॉन्फिडन्स जर स्वतःवरती असेल ना तर तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, असं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय. परंतु तो सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा डाऊन असेल ना तर तुम्हाला बॅकफुटवरती ढकलायला जास्त वेळ नाही लागत. परंतु तेच दाखवलं फलंदाज राहुलच्या बॅटमधून षटकार. आणि एक विषय आपण छेदला होता या ठिकाणी निखिलजी बाबर सर पंचांविषयी की पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडणं हे तितकं सोपं वाटतं, तितकं सोपं नाही आहे, खूप अवघड काम आहे. अगदी तुम्हाला गेले 7 ते 8 तास त्यापेक्षाही जास्त मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागतं. एखाद्या कॉमेंटेटर रिलेवर असतो, आम्हाला बोलावं लागतं, कधी कधी आमचं घशाला देखील ताण पडतं. परंतु बोलणं सोपं आहे, बोलणं सोपं असं म्हटलं जातं, पण परंतु करणं हे कठीण. आणि प्रात्यक्षिक त्या ठिकाणी काम करत असत पंच आणि योग्य तो निर्णय त्यांना तिथून द्यावा लागतो. फक्त तिथे जाऊन उभं राहणं हे त्यांचं काम नाही, कोणत्याही पंचांचं काम नाहीये, कोणत्याही अंपायरचं काम नाही. अचूक निर्णय त्यांना तिथून द्यावे लागतात. त्याकरता कधीही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना त्यावेळी पंचांना तुम्ही रिस्पेक्ट दिलीच पाहिजे, अंपायरचा तुम्ही सन्मान केलाच पाहिजे. आणि ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सन्मान करा, रिस्पेक्ट द्याल ना त्यावेळी तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळेस देखील विकेट प्राप्त केली जाते. आणि आता दिवसभर हे पंच या ठिकाणी उभे राहतील. नाईटला दुसऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. म्हणजे बराचसा परिश्रम, बरीचशी अवघड मेहनत त्यांच्यासाठी देखील असेल. पैसा प्रत्येकाला दिसतो, फक्त पैसा दिसणं ही सोपी गोष्ट आहे, पण ते कमवण्यासाठी लागणारी मेहनत आहे ना ही कोणाला दिसत नाही. त्याकरता पुन्हा एकदा अरुण सर पारंगे आणि अविनाश पारंगे सर तुम्हाला सल्यूट. आणि या मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो. आता शेवटचा चेंडू 1 आणि विजयासाठी गरज आहे ती 21 धावसंख्येची. कुठे चुकलं वयाल टीमचं. आमचे डीजे त्यांना आता शॉक द्यावा लागेल, त्यांच्या साऊंडला मगाशी शॉक दिला आम्ही, आता डीजे मास्टरला द्यावं लागेल, ते मध्येच गीतं वाजवतात. आपण पाण्याचा ब्रेक सुद्धा दिला नाहीये आणि तेही मान्य केलं. आणि तिथे एक मॅच व्हायला सांगायला हस्त आंदोलन करा दोन्ही टीम्स. तेजेस हस्त आंदोलन करून मैदानात ताबा आपण सोडचा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जारी 14 चेंडूमध्ये 26 धावांचे एक विस्फोटक विने 1 षटक
दोन धावा दिल्या आणि विकेट